हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल दर्शनल ब्लॉग्स. हा आमचा हैदराबाद सिरीजमधला लास्ट ब्लॉग असणार आहे आणि आज आम्ही चाललो आहोत स्नो वर्ल्ड पाहायला, जे ॲक्च्युली हैदराबाद सिटीमध्येच आहे. वेलकम टू द स्नो वर्ल्ड. अजून एक गेट आहे, तिथून एंट्री आहे. वेलकम टू द स्नो वर्ल्ड शर्विल. आतमध्ये खूप मोठी स्पेस आहे आणि ते तसं टेम्परेचर त्यांनी मेंटेन केलं की सगळीकडे तुम्हाला बर्फच बर्फ दिसतो. आणि स्लाईड्सही त्यातमध्ये लहान मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी खेळण्यासाठी. ये शर्विल कसा उडवलास तो? ये धाव, लवकर 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 धाव. शर्विल खूप एन्जॉय करत होता कारण तो पहिल्यांदा एवढा बर्फ पाहत होता. आम्ही त्याला घेऊन शिमल्याला गेलो होतो तेव्हा तो खूप लहान होता. प्रत्येक 5-5 मिनिटांनी ते स्नोचा स्प्रे करत होते, जेणेकरून ती फील यावं की तुम्ही स्नोफॉल एन्जॉय करताय. हे एन्जॉय करायला काही राईड्सही होत्या. ह्या राईड्स सर्वांसाठी होत्या, लहानांसाठी पण आणि मोठ्या माणसांसाठी पण. सगळे खूप एन्जॉय करत होते. इथे पण राईड्स आहेत वरती तिथून जायला, आणि इथे एक राईड आहे छोटीशी. तिथून ना स्नोफॉल होतो, ते स्नो चालू होतो तिथून.
आम्ही स्नो वर्ल्डचं पूर्ण पॅकेज घेतलं होतं. सो स्नो एन्जॉय करून आम्हाला पुढच्या ॲक्टिव्हिटी काही करायच्या होत्या. सो आम्ही तिथे जायला निघालो. तिथे कॅन्टीनही खूप मोठं आहे आणि तुम्हाला खाण्यासाठी खूप ऑप्शन्स आहेत आतमध्ये. स्नॅक्समध्ये खूप ऑप्शन्स आहेत. तर तुम्हाला बाहेरून काय आणायची गरज नाही, आतमध्ये सगळं अवेलेबल होऊन जातं. लहान मुलांसाठी एक ट्रॅम्पोलिन पार्क पण आहे. तर हे फक्त लहान मुलांसाठी आहे, इथे मोठ्यांना अलाउड नाही. पण खूप मस्त आणि खूप मोठं आहे ते. आम्ही स्नो वर्ल्डचं पॅकेज घेतलं होतं. त्याच्यामध्ये स्नो वर्ल्ड तर होतंच, प्लस तुम्हाला रेन फॉरेस्ट येणार, म्हणजे एक फॉरेस्टची फिलिंग अपसाईड डाऊन आता ते करायचं आहे. आणि एक मिरर मेज आम्ही केलं. थांब चरविल थांब, बघ सोफा बघ कुठे. हे आहे अपसाईड डाऊन. इथे सगळे ऑब्जेक्ट्स तुम्हाला उलटे ठेवलेले दिसतील. आणि हा त्यांचा लिव्हिंग एरिया. त्यात सगळे तुम्हाला गोष्टी, म्हणजे लहान लहान गोष्टी पण तुम्हाला उलट्याच दिसतील. आयरन टेबल, इवन शर्ट आणि फ्रूट्स डायनिंग टेबलवर ठेवलेले सगळे तुम्हाला उलटेच दिसतील. ही किड्स बेडरूम आहे. तर लहान मुलांचे टॉईज, इवन फ्रेम्स, पेंटिंग्स सगळे उलटेच त्यांनी ठेवलेले आहेत. बाथरूम, पडते अंगावर कशी त्याला असं म्हणते मम्मा नको नको चिजी पडते. हे बघ मशीन पण उलट झालं. हे बघ हात धुवायला. म्युझिक रूम झाला. ते बघ जेवण सगळं उलट जेवण. पिझ्झा बघ, पनीरची भाजी काय काय बघ ना. हे काय आहे? आणि मग इथे डोसा, पनीरची भाजी, लिटरली सर्व वाटायला खरं वाटतंय. फ्रूट्स, डोसा, पिझ्झा, 2 लोक असतील. ब्रेड तर बघा बापरे किती रिअलिस्टिक आहे ते. थर्मोकॉल ते आणि हे बघ इथे मार्क केलेलं आहे. असं उभं राहायचे मार्क वर. असं चेअर्स पण एकदम व्यवस्थित त्यांनी. असंच काय किचनचा फ्रीज उलटा, फ्रीज मधल्या भाज्या उलट्या. वाव. इथे बघा फ्रीज मध्ये काहीतरी जेवण ठेवलंय ते उलट. फिश ते उलट. परत डोसा, गॅस उलटा, प्लेट्स उलट्या. इथे खाल्लेले जेवणाची भांडी उलटी, क्रॉच पाईट ते भांडी धुवायचं ते उलट, सगळं उलट. स्केरी हाऊस बघून आलो. स्केरी हाऊसमध्ये खरंच खूप आवाज आणि ओरिजिनल कोणी नव्हतं त्याच्यामध्ये, पण आवाज आणि स्केरी हाऊस ॲक्च्युली खरंच छान आहे बघण्यासारखं. शर्विल थोडा घाबरला, तर मग त्याला आता बाहेर आणलं. मस्त होतं पण स्केरी हाऊस छान होतं. टोटल पॅकेजमध्ये ते आम्ही घेतलं होतं. त्यानंतर आता इथे आर्चरी आहे आणि शूटिंग आहे. आम्ही दोन्ही करणार आहे. हे बलून्स लावलेत. मी सोनाला सांगणार कुठला बलून फोडायचं, तर तिने तो फोडलं की माझ्याकडनं तिला गिफ्ट आहे. ठीक आहे. येस. रेडच्या खाली बा येल्लो आहे, सेकंड रो आहे त्यात, तो फोडायचा तुला. कुठलाही येल्लो फोड. चल हां, कुठलाही येल्लो फोड. ओ नाही जागा मध्ये लावतो ना त्याच्यापेक्षा. आता कुठलाही रेड फोड. थांब कुठलाही रेड फोड. एक पण नाही. किती होते?
2 झाले, आता तिसरे आहे. आता चल तुला कुठलाही बोलायचं तर फोड. हा परत नाही फुटला. इथून मला लांबून एक बाकी आहे ना. हा ये त्याने फोडला. ऑरेंज फोडला. रेड फुटला. दर्शनला काय खेळायला सांगितलं. दर्शन काय गजब बेइज्जती है. परफेक्ट परफेक्ट नेम पाहिजे दर्शनचं. काय म्हणायचं दर्शन. अरे एवढा जोरात मारला, एवढा खाली गेला. थांब जरा. आता बरोबर. परफेक्ट परफेक्ट लागला. हा स्टार्टिंगला काय नाही. आता ड्रायव्हर आता बरोबर. आता येल्लोला मारला. ट्राय कर बघ. भाई हम तो शुरू होते ही खत्म हो गया यार. हे खाली घे. ह्याच्या समोर पॅरलल पाहिजे. हा अबे जल्दी, कल सुबह पनवेल निकलना है. क्रॉस कर थोडस. हा जा अजून जोरात. येस. हे चांगलं झालं. त्याच्यामुळे बलून नाही फुटले पण एक चांगलं गेलं. पण हेवी असतं ते, असं वाटतं पण हेवी असतं. हे लहान मुलांचं पण आहे आणि ते पण आहे हेवी वाटतं. तेच त्याचं वेटच किती असतं. म्हणून पूर्वीचे लोक त्यासाठी एवढे बलवान शक्तिशाली होते. एवढं वेट येते तो उचलल्याबरोबर सवय नसते म्हणून कदाचित प्रॅक्टिसचा पण प्रॅक्टिस केलं तर सगळं जमतं. मी तर हे फर्स्ट टाइम ट्राय केलं. स्नो वर्ल्ड आणि बाकीच्या ॲक्टिव्हिटीज करून आम्ही निघालो एक ऑथेंटिक हैदराबाद डिनर करण्यासाठी. हैदराबादला आलो आणि बिर्याणी नाही खाल्ली असं होणार नाही. सो आमचा प्लॅन झाला इकडची फेमस हैदराबादी बिर्याणी ट्राय करण्यासाठी. पॅराडाईज बिर्याणी ही खूप फेमस बिर्याणी आहे हैदराबादमध्ये आणि ती सिकंदराबाद जवळच आहे. म्हणजे तिकडनं रेल्वे स्टेशनही जवळ आहे आणि ते मेन सिटीमध्ये आहे. तिथे नॉर्मल दिवशी आणि विकेंड्सला पण खूप रश असते. त्याच्यामुळे मी तर तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही बुकिंग करूनच जा. पहिले स्टार्टर आलंय चिली फिश. ही पद्धत पण भारी आहे आणि सर्विंगची स्टाईल ओनली वन मुझे 3 रो. हा देत आहेत दाम. हे तिखट आहे. तू आधी खाऊन बघ मग तुला देणार. हा मग गरम आहे. थांब जरा. नाही खूप गरम आहे. खूप गरम आहे. थांब. हो ना कर ना. स्टार्टर आलेलं आहे ज्यामध्ये फिश मागवलंय चिली फिश. त्याची टेस्ट एकदम छान आहे. प्रॉम्प्ट आहे सर्विस. 2 मिनिटात आलं. आणि बाकी एक मेनची बिर्याणी ज्यासाठी आम्ही एवढं लांब आलो ती आता येणार आहे. आणि अजून एक ऑर्डर दिलंय. 2 बिर्याणी आहे. 2 बिर्याणीचे प्रकार आहेत आणि एक कबाब अशी ऑर्डर दिली आहे. तो आता येईल. शर्विलने पण स्टार्ट केलंय.
एक बिर्याणी आली आहे. चिकन बिर्याणी आहे. चिकन आहे का? चिकन बिर्याणी आहे, अजून एक चिकन बिर्याणी आहे आणि अजून एक मटन बिर्याणी आहे, ती त्यांची स्पेशल. एन्जॉय करतो तू. फिश आवडली त्याला. सर्वांसाठी हे बेबी कॉर्न मंचुरियन मागवले होते, लेस स्पायसी, जे त्याला खूप आवडले. त्याचं खाऊन पण झालं. चिकन लागला. आणि दुसरी मगाशी मी याला चिकन बिर्याणी बोलली चुकून, पण ती मटन बिर्याणी होती आणि चिकन बिर्याणीची ऑर्डर दिली होती. पण म्हणजे एवढी गर्दी आहे, एवढा त्यांचं सगळं मोठा हे आहे, एवढी गर्दी आहे त्यामुळे चिकनच संपलंय. चिकनचं ऑप्शन जे जे आहेत ते सगळे संपलेत. ते बोलले तुम्हाला 1 तास वेट करावा लागेल, नाहीतर मग तुम्ही ऑर्डर चेंज करा. सो आम्ही प्रिफर केलं की 1 तास थांबू शकत नाही, काहीतरी दुसरं ऑर्डर करणार. काय ऑर्डर करते ते बघूया. पण हे एक नंबर आहे, बेबी कॉर्न मंचुरियन. टाकून होतं काय छान होतं टेस्ट प्राइस. बघूया आता नेक्स्ट. बिर्याणी पण छान. बिर्याणीची टेस्ट एक नंबर, जे प्रॉपर आहे, म्हणजे आम्हाला कॅबने जे प्रॉपर याचं नाव आहे वर्थ आहे. खूप छान टेस्ट, एक नंबर. चिकन टिक्का मसाला मागवला आहे आणि त्याबरोबर रुमाली रोटी मागवली. तो इथली फेमस ही रुमाली रोटी. ये रुमाल तो बहुत बड़ा है. स्वतः एन्जॉय करतो मग बोलतो. स्पेशल निजामी चिकन बिर्याणी जे आम्ही वेट करत होतो, अर्धा तास थांबायला सांगितले होतं, तर ते बोलले लवकर आली आहे, 10-15 मिनिटं आली, तर आम्हाला अवेलेबल झाली. तर आम्ही ती पण आता ट्राय करणार आहे. बाकी भाजी वगैरे तर टेस्ट करून झाली आहे, पण या ऑर्डर साठी थोडा वेळ थांबावं लागलं होतं, जे 8-10 वाजेपर्यंत सांगितलं होतं. फायनली वेट करून जे पाहिजे होतं, जे मेन हैदराबाद आपण आलो, हैदराबादला आलो आणि बिर्याणी खाल्लं नाही असं होत नाही. थोडं नाराज झालो होतो, आधी मिळत नव्हती तर, पण आता अवेलेबल झाली. सो आता ट्राय करते. आम्ही रूमवर आलो, छान जेवलो, थोडा वेळ रिलॅक्स केला आणि शर्विलने पण छान रूम एन्जॉय केला. आणि फायनली आता निघण्याची वेळ झालेली आहे. पुण्यासाठी फ्लाईट आहे रात्री 12 वाजता. आता वाजलेत 9:30. सो आम्ही निघणार आहोत, लवकर जाणार आहे. हैदराबाद एअरपोर्ट बघणार आहे, हैदराबादचं एअरपोर्ट कसं आहे, आणि थोडे फोटोज काढू. कुठे जायचंय? एअरपोर्टला जायचंय. एरोप्लेनने जायचंय. हो. तर सुट्ट्या कशा निघून गेल्या 4 दिवसाच्या. सुट्ट्या कशा निघून गेल्या 4 दिवसाच्या कळालंच नाही. आणि खूप खूप एन्जॉय केला आम्ही. आणि फायनली तर निघायचंय पुण्यासाठी. फ्लाईट मध्ये मस्त काही ग्लिम्स घेते आणि परत पुण्याच्या एन्जॉय चालू आहे त्याचं. छान ना, त्याला 3 दिवस बाहेर आलो तर तो पण एन्जॉय करतो. आम्हाला पण खूप गरज होती सध्या, बिझी, अजून शिफ्टिंग केली. लास्ट ट्रिप आम्ही कुठे केली होती? गोवाच्या नंतर आम्ही छोट्या मोठ्या ट्रिप पण मजा काय केल्या नाही. लांबची होती, एन्जॉय केली. तो एअरपोर्ट दाखवतो तुम्हाला. कोणत्या एअरपोर्टने? अच्छा, ओके. ह्या एरोप्लेनने जायचंय. हो, खूप एक्साइटेड. लवकर रात्री छान एन्जॉय करा फ्लाईटवर. त्याला विंडो जवळ बसायचं असतं आणि विचारतो मस्त लँड झाल्यावर आपण उतरलो का, आपण आता वर आलो का, मस्त फ्लाईटने घेऊन गेलो होतो तेव्हा त्याला कळत नव्हतं. आणि आता त्याला जेव्हा कळायला लागला तेव्हा तो सीटवर बसतच नाही. म्हणजे जेव्हा सीट बेल्टची वॉर्निंग आली होती की सीट बेल्ट लावा आता, आणि ते एअर होस्टेस पण 2 वेळा सांगायला आले की त्याला लावायचंच नव्हतं. याला फक्त उभं राहून बाहेर बघायचं. काय दिसत नव्हतं. दोघी वेळेस आम्हाला अनफॉर्च्युनेटली नाईटच्याच होत्या फ्लाईट, कारण आम्हाला दुसऱ्या दिवशी यूज करायचा होता. दुसऱ्या दिवसाची नाही घेतली आम्ही, नाईटची होती. पण ठीक आहे, त्याला लाईट्स वगैरे पण दिसले आणि त्याने एन्जॉय केलं. सो आता निघते आणि डायरेक्ट तुम्हाला हैदराबाद एअरपोर्टला भेटते आणि मग तिथे पुढे कंटिन्यू सांगते. सो स्टे ट्यून.
मम्मी बाबा आजी मम्मा इकडे बघत काय कॅमेरा कुठे ते सांगतो. बाय शर्विल. राजीव गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट म्हणजे हैदराबादचं एअरपोर्ट खूप मोठे आहे आणि शॉप्स खूप आहेत ड्युटी फ्री. तर खाण्यापासून शॉपिंग पासून कपड्यांपासून सगळंच आहे. ब्रँडेड. पुण्याचं एकदम छोटस आहे ना. हा म्हणजे पुण्याचं आहे ना. शॉपिंगमध्ये जे शॉप दिसलं त्याची शॉपिंग करायची. कॅन्डी टॉईज त्याला खूप आवडतं आणि कॅन्डी घेतले तर खात नाही. आवडत नाही म्हणजे ते खात तर खायला नाही आवडत, फक्त घ्यायला आवडतं. हॅपी बर्थडे चालू आहे. नाचत नाचतच चाललंय. शर्विल समोर बघ. चल बाय कर. हो सरप्राईज. वाव बर्गर आणि सॉस. चॉकलेट फ्रुटी and bag. फ्लाईट डिले असल्याने आम्हाला पुण्याला यायला खूप उशीर झाला. सकाळचे 3 वाजून गेले होते. सो आपण हैदराबाद सिरीजचा हा व्लॉग आपण इथेच एंड करूया आणि ही सिरीज इथेच एंड करूया. तुम्हाला व्लॉग कसा वाटला, ही सिरीज कशी वाटली, आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करा आणि जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये, नेक्स्ट सिरीजमध्ये. टिल देन बी हॅपी, कीप स्माइलिंग, बाय. हॅलो एव्हरीवन. सो तुम्ही व्हिडिओ बघितला असेल की पप्पा उभे होते आणि बेल्टवरती बॅग जिकडे येतात तिथे ते बॅग रिसीव करण्यासाठी, पण एक बॅग आमची आलीच नाही. ती हैदराबाद एअरपोर्टलाच राहिली आणि त्याचं रिझन असं होतं की त्या बॅगमध्ये माझ्याकडनं चुकून पॉवर बँक राहिली होती. त्याची ॲक्च्युली पुण्याहून जाताना मी ती सॅकमध्ये ठेवली होती, पण ती नंतर मी शिफ्ट केली आणि ट्रॉली बॅगमध्ये ठेवली. त्या ट्रॉली बॅगमध्ये पॉवर बँक अलाउड नाही आहे, त्या फक्त तुम्ही कॅबिन बॅगमध्ये घेऊन जाऊ शकता. तर त्या कारणामुळे हैदराबाद एअरपोर्टवरच माझी बॅग तिकडे ठेवण्यात आली. मी रिक्वेस्ट केलं की सेम डे मला ती अरेंज करून द्या, पण ते तसं पॉसिबल नव्हतं कारण एकच फ्लाईट आहे जी हैदराबादहून पुण्याला येते स्पाईस जेटची आणि ती मग नेक्स्ट डेच होती. तर आज मी फक्त बॅग रिसीव करण्यासाठी परत पुणे एअरपोर्टला आलेलो आहे.
आता फ्लाईट अजून लँड नाही झालेली, 10 मिनटं आहेत. तर फ्लाईट लँड झाली तर मला बॅग मिळेल आणि ऑफिसमधनं मी ती कलेक्ट करेन. तर समोर त्यांचं गेट आहे, पण गेटमधनं मला एंट्री नाही आहे कारण माझ्याकडे तिकीट नाही आहे, फक्त बोर्डिंग पास आहे. तर जशी ती बॅग अवेलेबल होईल तसं मी ती बॅग कलेक्ट करेन. A few moments later. तर आत्ताच फ्लाईट लँड झाली आणि आमचं लगेजही आलं. ही आमची बॅग होती जी राहिली होती, तर हे घेऊन आलेत सर. तर हां, ते ॲक्च्युली पॉवर बँक तिकडे जमा करून घेतात ते, मग देत नाही. त्यांनी मला टाईम दिला की 2 दिवसात जर तुम्ही आलात तर तुम्हाला हैदराबाद एअरपोर्टवरनं ती पॉवर बँक कलेक्ट करता येईल. पण आता ते घेण्यासाठी परत मला मी जाऊ शकत नाही एवढा खर्च करून. सो लेट इट बी, आपण बॅगच घेऊन जाऊ फक्त. अजून एक अपडेट असं द्यायचं होतं की मोस्टली एअरपोर्टला कसं असतं की आधी तुमची स्क्रीनिंग होते, बॅग स्कॅन होते आणि मग ती तुम्ही आतमध्ये तुम्हाला अलाउड करतात. म्हणजे जर तुमची चेक इन बॅग असेल ती पण आधी स्कॅन होते आणि कॅबिन बॅग असेल तीही स्कॅन होते आणि त्याच्यामध्ये काय आढळलं काही प्रॉब्लेमॅटिक तर ते तुम्हाला सांगतात की हे तुम्हाला काढावं लागेल किंवा तुम्हाला ठेवून जावं लागेल. पण हैदराबाद एअरपोर्टला तसं नाही आहे. हैदराबाद एअरपोर्टला नॉर्मल स्कॅन आहे, म्हणजे जी तुमची कॅबिन बॅग असते तीच फक्त स्कॅन होते आणि चेक इन बॅग स्कॅन होत नाही. ते तुम्हाला तिथे त्यांचं जे वेब चेक इन काउंटर असतं त्याला तुम्हाला जमा करावी लागते आणि तिथून ती बेल्टने जाते आणि तिथे स्कॅन होते. जर तुम्ही तुमच्या बॅगेमध्ये काय असेल, म्हणजे जसं की पॉवर बँक आहे किंवा लायटर वगैरे असं काय असेल तर ते तिथे तुम्हाला कळतच नाही. तुम्हाला नंतर जेव्हा तुम्ही डेस्टिनेशनला पोहोचता तेव्हा तुम्हाला कळतं की बॅग तिकडे राहील, विच इज रॉंग. ॲक्च्युली स्कॅनिंग आधी व्हायला पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्हाला तिथे कळायला पाहिजे की काही प्रॉब्लेम आहे का किंवा तुम्हाला काही काढून ठेवायचं आहे का. पुण्याला तर असं काही सिस्टम नाही आहे, आधी स्कॅन करतात आणि मगच पाठवतात. पण हैदराबादला तसं नाही आहे, ते स्कॅनच केलं नाही त्यांनी. फक्त माझी जी कॅबिन बॅग आहे तीच स्कॅन केली, जी चेक इन बॅग असते ती स्कॅनच नाही केली आणि त्याच्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम झाला. तर बॅग मी कलेक्ट केलेली आहे आणि आता मी निघतो आहे घरी. ऑलमोस्ट आता 2:30-3 वाजलेले आहेत. तर कॅब बुक करेन आणि निघेन मी घरासाठी. तर हा ब्लॉग मी इथेच एंड करतो, हैदराबाद सिरीज इथेच एंड करतो. भेटूया आपण नेक्स्ट आणि नवीन ब्लॉगमध्ये. टिल देन बी हॅपी, कीप स्माइलिंग, बाय.